नमस्ते, मी गणेश खेडकर. एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत. करंट अल्गोरिदम ही आपण युट्यूबची सिरीज सुरू केलेली आहे. त्या सिरीजचा हेतू आहे की या वर्षभरात 2025 या वर्षभरात ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत किंवा एक्झाम होणार आहेत त्या एक्झामसाठी काही महत्त्वाचे टॉपिक आपण हायलाइट करून मुद्दामच ते डिस्कस करतो. आज त्याच टॉपिक मधला वाल्मिक थापर यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. त्यांना टायगर मॅन म्हणून ओळखलं जातं. यांच्यावर क्वेश्चन येण्याची मला शक्यता खूप जास्त वाटते, म्हणून हा मुद्दा मी घेतलेला आहे. 1952 चा जन्म आहे. 2025 ला आता नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे ते चर्चेत आलेले आहेत. कोण आहेत वाल्मिक थापर? पर्यावरण तज्ञ आहेत, लेखक आहेत, वेगवेगळे 14 पुस्तकं लिहिलेले आहेत. ठीक आहे, महत्वाचे 14 आपण इथं बघतोय. नैसर्गिक इतिहास तज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं, नॅचरल हिस्टोरियन. व्याघ्र संरक्षणासाठी त्यांचं खूप मोठं काम आहे, नावावरूनच कळते टायगर मॅन आहेत. वन्यजीव संवर्धनासाठी पण त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची इतर ओळख जी आहे, मला वाटतं एखादं स्टेटमेंट याच्या संदर्भात येईल म्हणून ते घेतलेलं आहे. त्यांचे वडील रोमेश थापर हे अतिशय प्रतिष्ठित असे पत्रकार आहेत आणि त्यांच्या काय म्हणू आपण आत्या रोमिला थापर ह्या प्राचीन भारतावरच्या इतिहासाच्या खूपच मोठ्या शिक्षिका आहेत आणि त्यांचे खूपच पुस्तकं आजही आपण सगळेच रेफर करतो. वाल्मिक थापर यांनी 150 वरून जास्त सरकारी समित्यामध्ये काम केलेलं आहे आणि काही कृती गटामध्ये सहभागी आहे. त्यातला जे राष्ट्रीय वन्यजीव मंडळ त्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात, त्या मंडळामध्ये पण ते सहभाग आहेत. त्यांचं काही काम महत्वाचं आहे. इतर पुस्तक आपण डिस्कस करणार नाही, पण ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात असे क्वेश्चन. बीबीसी साठी त्यांनी काही इव्हेंट केलेले आपल्याला पाहता येतात. लँड ऑफ टायगर बीबीसी जी आहे त्याच्यासाठी त्यांनी एक सिरीज केलेली आपल्याला पाहता येते. लँड ऑफ टायगर हे आपल्याला पाहता येतं. त्यांचं एक पुस्तक आहे लँड ऑफ टायगर, नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडियन सब कॉन्टिनेंट. ठीक आहे, भारतीय उपखंडावरच्या टायगरचं आहे. टायगर फायर 500 इयर्स ऑफ टायगर इन इंडिया हे पुस्तक त्यांचं खूप प्रसिद्ध आहे. मला वाटतं मॅच द पेअर लाईक त्यांच्याविषयी किंवा प्लेन क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. वाल्मिक थापर कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? तर पर्यावरण किंवा टायगर जे आहे वन्यजीव संरक्षण. रणथंबोर जे राजस्थानमधलं रणथंबोर नॅशनल पार्क आहे किंवा टायगर रिझर्व्ह आहे, त्या ठिकाणचं म्हणजे त्यांनी ते बेस ठेवून तिथं काम केलेलं आपल्याला पाहता येतं. आणि त्या रणथंबोरवर त्यांनी माय टायगर फॅमिली नावाचं एक शेवटची सिरीज केलेली आपल्याला पाहता येते आणि ते त्यांचं शेवटचंही काम मानलं जातं. अशा प्रकारे वाल्मिक थापर यांच्यावर जे क्वेश्चन येण्याची शक्यता आहे असे पॉईंट इथं कव्हर करायचा मी प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.